पुढच्या बातमीकडे वळूयात। पौषवारी निमित्त त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्यात। दरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते पहाटे महापूजा संपन्न झाली आणि यानंतर टाळ वाजवत पालकमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत भजन म्हटलं। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये त्र्यंबक नगरी दुमदुमून निघालेली आहे। दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमधील अनेक वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले। त्र्यंबकेश्वरमधली दृश्य आपण पाहताय। शेकडो दिंड्या ज्या आहेत दाखल झाल्यात। संत निवृत्तीनाथ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। आज सकाळीच पहाटे जी आहे ती महाआरती झाली आणि तेव्हापासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामचा जयघोष करत आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो वारकरी जे आहेत ते त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। निवृत्तीनाथ महाराजांच्या या पौषवारीचं खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आध्यात्मिक मोठं महत्त्व आहे आणि ऋषाली त्याच निमित्तानं काल मध्यरात्रीपासून रांग लागलेली आहे मोठी वारकऱ्यांची दर्शनासाठी। पहाटेच्या सुमारास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय महापूजा जी आहे ती निवृत्तीनाथ मंदिरामध्ये संपन्न झालेली आहे आणि पहाटेपासूनच आपण बघतोय की कशा पद्धतीनं जयघोष करत आणि एकूणच अभंग कीर्तन म्हणत हे सगळे राज्यभरातले वारकरी जे आहेत ते या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे नतमस्तक होत आहेत। खरं तर आज दुपारनंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या पादुकांचं स्नान जे आहे ते कुशावर्तावर होणार आहे आणि एक प्रकारे निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकराज यांची ही भेट होणार आहे आणि त्यामुळे या अत्यंत धार्मिक आणि पवित्र अशा निमित्तानं लाखोच्या संख्येनं वारकरी जे आहेत ते त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आज दिवसभर अशाच पद्धतीचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते सुरू राहणार आहेत आणि त्यामुळे एकूणच आजचा हा सोहळा जो आहे तो अद्भुत आणि अद्वितीय आणि त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती त्र्यंबक नगरीच्या या निवृत्तीनाथ महाराज मंदिरात बघायला मिळते। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।